नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत ताजा टोमॅटोपासनं टोमॅटो सॉस. या सीझनमध्ये ना मार्केटमध्ये मस्त लाल भडक टोमॅटो येतात आणि ते सुद्धा स्वस्त असतात. मग या टोमॅटोपासनं घरच्या घरी स्वस्तात मस्त असं टोमॅटो सॉस बनवून ठेवायचं. तर चला मग टोमॅटो सॉस बनवायला घेऊया. मी इथे मस्त लाल भडक असे 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो मी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो रफली चॉप करून घेत आहे. 4 ते 5 पीसेसमध्ये याला कट करून घेणार आहे आणि त्याची जी मुकी असते ते मी काढून घेत आहे. आपण मार्केटमधनं जो टोमॅटो सॉस आणतो तो आपल्याला महागात तर पडतोच, पण त्याचबरोबर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कलर असतात आणि त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा माहीत नसतं की तिथे टोमॅटो कसल्या प्रकारचे वापरले आहेत. म्हणून जेव्हा मार्केटमध्ये टोमॅटो स्वस्त होतात तेव्हा मी घरीच टोमॅटो सॉस भरपूर बनवून ठेवते. चला तर टोमॅटो कापून झालेले आहेत. आता हे मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. माझ्याकडे मोठं भांडं आहे, त्यामध्येच मी हे घालून घेत आहे. तुम्ही हे डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा लावू शकता. आता त्याचबरोबर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये घालून घेत आहे आणि 10 ते 12 लसणाच्या कड्या घालून घेत आहे. त्याचबरोबर यामध्ये मी काही खडे मसाले घालून घेणार आहे. तर इथे 10 मिरे, 10 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची आणि 1 जावित्री घातलेली आहे. तर या प्रकारे माझ्याकडे स्ट्रेनर आहे, टी स्ट्रेनर, त्यामध्ये मी हे घालून घेत आहे. याऐवजी एखादी पातळ कापडमध्ये सुद्धा हे बांधून आपण ठेवू शकतो. आता हे स्ट्रेनर या टमाटरच्या डब्यामध्ये घालून घेतलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आता याला मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर याला आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. तर मी याला कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्ही हे टमाटर बघू शकता, छान सॉफ्ट झालेले आहेत. यामध्ये जे खडे मसाले आपण स्ट्रेनरमध्ये घालून टाकले होते ते काढून घ्यायचे आणि चमच्याच्या मदतीने याला थोडं मॅश करून घ्यायचं. याला मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे, तर त्यापूर्वी हे छान थंड करून घ्यायचं. आता हे थंड करून घेतलेलं आहे मी. तर याला आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालत आहे आणि यामध्ये आपल्याला वरचं कुठलंच पाणी वापरायचं नाही आहे. टोमॅटोचं जे पाणी आहे तेच वापरायचं आहे. आता हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. आता इथे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि याला आता गाळून घ्यायचं आहे. तर या प्रकारच्या चाळणीमध्ये मी हे ओतून घेतलेलं आहे आणि त्याला गाळून घेत आहे. यामुळे यामध्ये जे काही टोमॅटोचे सालं, बिया असतील ते सगळी बाहेर निघून येतील आणि हा जो वेस्ट बाहेर जो निघालेला आहे तो तुम्ही फेकू पण शकता किंवा मग याला वाढवून मिक्सरमध्ये बारीक करून याला तुम्ही एखाद्या ग्रेव्हीच्या भाजीमध्ये वापरू शकता. पण मी हे सहसा फेकूनच देते, कारण पूर्ण गाळून घेतल्यानंतर यामध्ये काहीच राहत नाही. तर इथे मी सगळे टमाटर गाळून घेतलेले आहेत आणि आता ही जी प्युरी आपल्याला मिळालेली आहे तिला मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे, ज्या भांड्यामध्ये आपल्याला सॉस बनवून घ्यायचं आहे. आता याला निम्म आपल्याला आटवून घ्यायचं आहे. त्यापूर्वी जो आपण खडे मसाल्याचा स्ट्रेनर काढून घेतलेला होता तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये जो काही अर्क असेल तो पुन्हा त्यामध्ये उतरेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी निम्म आटवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी 1 कप साखर घालून घेत आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा तिखट आणि 3 ते 4 चमचे व्हिनेगर घालून घेत आहे. तर इथे तिखट आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण त्याआधी आपण जे खडे मसाले वापरले होते त्यामध्ये काही तिखट खडे मसाले सुद्धा होते. आता याला पुन्हा काही वेळ शिजवून घ्यायचं आहे. तर कितपत शिजवायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, हे शिजवताना यावर झाकण झाकायचं, कारण हे जेव्हा शिजवतो आपण तेव्हा याचे जे शिंतोडे असते ते उडतात. तर जरा काळजीपूर्वकच हा सॉस बनवून घ्यायचा आहे. थोडी मेहनत आहे हा सॉस बनवण्यात, पण जेव्हा आपण हा सॉस बनवतो ना तर मार्केटमधला सॉस वापरण्याची इच्छाच होत नाही. तर इथे काही वेळ शिजवल्यानंतर हा सॉस चेक करून घ्यायचा. तर चेक कसं करायचं, तर एक प्लेट घ्यायची आणि त्यावर सॉसचा 1 थेंब टाकायचा. जर तो मी दाखवल्याप्रमाणे या प्रकारे खाली घसरत असेल तर यामध्ये अजून पाणी आहे, तर थोडं पुन्हा आपल्याला याला शिजवायचं आहे.
तर पुन्हा झाकण झाकून काही वेळ याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पुन्हा मी 5 ते 10 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा चेक करून घ्यायचं आहे. तर प्लेटवर पुन्हा त्याच प्रकारे एक थेंब टाकून घ्यायचा आणि बघा आता घसरत नाही आहे खाली, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि हा सॉस एकदम परफेक्ट बनलेला आहे. तर आता काय करायचं, याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यापूर्वी जो आपण खड्या मसाल्याचा स्ट्रेनर घातलेला होता तो काढून घ्यायचा. हा सॉस थंड झाल्यानंतरच आपल्याला बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे. तर इथे मी हा सॉस थंड करून घेतलेला आहे. हा पूर्ण थंड झालेला आहे आणि मी हा सॉस आता बॉटलमध्ये भरून घेत आहे. तर हा सॉस एअरटाईट बॉटलमध्ये भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बिलकुल पाणी नसायला हवं. तर इथे ही माझ्याकडे 1 किलोची बॉटल आहे. त्यामध्ये अर्धा बॉटल सॉस झालेला आहे. म्हणजे 1 किलो टमाटरमध्ये अर्धा किलो सॉस तयार झालेला आहे. तर हे एवढंच सॉस तुम्ही मार्केटमधून आणलं तर ते किती महागात पडतं आणि आपण हे सॉस फक्त 10 रुपयामध्ये बनवलेलं आहे. आणि त्यातसुद्धा आपल्याला माहीत आहे यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, कलर नाही आहे आणि छान असे टमाटर आपण यामध्ये वापरलेले आहेत. तर मग माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटते पुन्हा तुम्हाला नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.